विभागाचा भ्रष्टाचार, वन विभागाचा भ्रष्टाचार, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर अरे बोला निलंबित, अरे बोला निलंबित, अरे बोला निलंबित, अरे पुता भ्रष्टाचार, अरे पुता भ्रष्टाचार, वन जमीन अतिक्रमण, वन जमीन अतिक्रमण, आमच्या पशूंना चारा मिळालाच पाहिजे, आमच्या पशूंना चारा, आमच्या पशूंना चारा, आमच्या पशूंना चारा। मालेगाव तालुक्यातील मौजे अस्ताने व मोहपाडे परिसरातील 38 एकर वनजमिनीच्या 17 बोगस दाव्यांविरोधात लढा तीव्र। अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रारदाराचे आमरण उपोषण सुरू। उपोषणाला प्रदीप माऊली मोरे, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते, निखिल पवार, मालेगाव विधायक संघर्ष समिती, आर.पी. कुवर, मालेगाव ज्येष्ठ धनगर समाज नेते यांचा उपोषणाला पाठिंबा। मालेगाव तालुक्यातील मोहपाडा या गावामध्ये बेकायदेशीर वन दावे मंजूर करून ज्यांना वन हक्क कायद्याअंतर्गत जमीन देणे शक्य नव्हतं, अशांना जमीन देण्याचा प्रयत्न भ्रष्ट वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने सरकारकडनं केला जात आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। मोहपाड्याच्या स्थानिकांकडून या संदर्भात आज आंदोलनाची हाक देण्यात आली। आमरण उपोषणाला ते बसलेले आहेत। त्यांच्या आमरण उपोषणाला आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचा आणि मालेगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, त्यामध्ये प्रदीप भाऊ मोरे साहेब असतील, कुवर साहेब असतील, यांचा सहर्ष पाठिंबा आणि सक्रिय पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे। मालेगाव तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधव असतील, त्याचबरोबर धनगर समाजाचे काही बांधव असतील, यांचा पशुपालनाचा मोठा व्यवसाय वन हद्दीलगतच्या गावांमध्ये सुरू आहे। या वन हद्दीच्या गावांलगत वन हद्दीमध्ये चराई क्षेत्राचा विकास करून त्या ठिकाणी पाळीव जनावरांना चरण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं ही सरकारची प्राधान्यक्रम असला पाहिजे। परंतु खोटे वन दावे दाखल करून ज्यांचा वन हक्क कायद्यामध्ये समावेश होऊ शकत नाही, अशा लोकांना बोगस कागदपत्रे तयार करून, बोगस जुने खोटे दाखले तयार करून, FIR दाखल करून, जुने वनगुन्हे दाखल करून, ते कुठेतरी कागदपत्री कामकाज तयार करून, पुरावे तयार करून ते भ्रष्टाचार करून लाख 2-2, 3-3 लाख रुपयामध्ये 2-2, 3-3 एकर जमिनी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या बोगस वन दाव्यांमध्ये वाटप केलेल्या आहेत। याची सखोल चौकशी राज्य सरकारने SIT नेमून केली पाहिजे, अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे। आणि या सर्व बांधवांना पाळीव जनावरांच्या चरण्यासाठी, त्यांच्या रोजीरोटीसाठी आणि पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणावर चराई पट्टा विकसित होणं आवश्यक असताना चराई पट्ट्याची जमीन ही वनदाव्यांखाली वाटप करून जे पशु आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न भ्रष्ट वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि सरकारने या प्रकरणी SIT नेमून जे अतिक्रमण वन जमिनीवर झालंय ते तात्काळ निष्कासित करावं, बोगस वन दावे तात्काळ खारिज करण्यात यावेत आणि ते रद्द करून वन जमीन पुन्हा ताब्यात घेण्यात यावी आणि पशुपालकांना सवलत देऊन चराई पट्टा विकसित करून त्या ठिकाणी गोधन असेल, पशुधन असेल, याचं संवर्धन व्हावं, त्यांचा विकास व्हावा, यासाठी गोरगरीब आदिवासी आणि धनगर समाजाच्या बांधवांना न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणात आमचा पाठिंबा व्यक्त करतो आणि सरकारने याची तात्काळ दखल न घेतल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी वन अधिकारी कर्मचाऱ्यांची असेल, हे या ठिकाणून मी जाहीर करतो। मोहपाड्या गावातील जे वन जमीन आहे ते आम्ही खूप दिवसापासून वारंवार पत्र व्यवहार हा पूर्ण केलेला आहे। पूर्ण करून आता मी गावाचा उपसरपंच असून तरी पण त्यांना निवेदन देऊन कुठले त्यांनी आमची दखल घेतली। आम्ही जर त्यांना सांगितलं का बा हे असं झालेलं आहे, ते म्हणतात का हे आमच्याकडे नाही, ते त्यांच्याकडे नाही, याच्याकडे नाही, असे करून त्यांनी आम्हाला आतापर्यंत आणले।
त्याने अमर उपेशनची पाळी आम्हाला फॉरेस्ट खात्यावाल्यांमुळेच आमच्यावर आलेली. कारण की आम्ही जर त्यांना सांगितलं का बाहेर जायचे, मग ते म्हणतात तुम्ही काय त्याचे हे करू शकता. मग त्यांना आम्ही सांगायचं आमच्याला तरी माहित नाही, पण जंगल तुमचं आहे ना, तुम्ही याची चौकशी केली पाहिजे. तर फॉरेस्ट खात्यावाल्याने आम्हाला हे करायचं, कुठेतरी आमच्या त्यांना लावून आमच्या केशी गुन्हा दाखल करायचे. या असा प्रकार काही दिवसापासून 5-6 वर्षापासून यांनी आमच्यावर चालवलेला आहे. आज आम्हाला जिथे एक मोठा पाण्याचा तलाव आहे, त्या पाण्याच्या तलावामध्ये आमची मेंढी, बकरी, ढोरं हे पाणी पिण्याला कुठे येण्याची जागा ठेवली नाही. आम्ही या अधिकाऱ्यांना जर सांगायला गेलो, या अधिकारी म्हणतात मग आम्ही काय करायचं. पण त्यांनी काय करायचं म्हणजे मग त्यांचं जंगल आहे. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो तर पोलीस स्टेशनवाला म्हणतो का तुमचा अधिकार नाही. जे फॉरेस्टचे जंगल आहे, जंगल त्यांचं आहे, तर मग आम्ही जगायचं कसं. त्याच्यासाठी आम्ही आता असं ठेवलेलं आहे, एक वेळा कधीतरी प्राण जाणार. त्याच्यासाठी अमर उपेशनला आम्ही बसतोय. उद्यापासून आमच्या महिला बाया पण सुद्धा अमर उपेशनसाठी येणार. आम्ही सगळे लोक अमर उपेशन, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटत नाही. आता मौजे मोहोपाडा तालुका मालेगाव येथील जे वनदावे मंजूर करण्यात आलेले ते चुकीच्या पद्धतीने मंजूर करण्यात आलेले. सदर ज्यांना पट्टे मंजूर केले ते त्या गावातील रहिवासी खातेदार नाहीत. ते जे मूळ आहे ते आस्ताने गावचे आहेत. आस्ताने गावामध्ये 214 हेक्टर वन जमीन शिल्लक असताना मोहोपाड्यामध्ये देण्याचा उद्देश काय, या बाबतीत संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे. याची चौकशी CID मार्फत करावी. कारण ज्या दलालांनी याच्यामध्ये त्या लोकांना लुबाडून आणि खोटे दावे मंजूर करून कागदपत्र रहिवासी नसताना त्यांना वाटप केले, याच्या बाबतीत CID चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे आणि जे सहभागी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना निलंबित केले पाहिजे वन अधिकारी या विभागातले. एवढंच या संदर्भात मी नमूद करू इच्छितो.